मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। गवंडे गावापासून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतात उतरत ते सध्या पाहणी करतात। साहेब तुम्हाला त्रास देत नाही मी इथं पाच फूट पाणी क्षेत्रामध्ये जाता येणार पायी सुद्धा जाता येणार पायी सुद्धा याचा परिणाम आहे सर 8 दिवसानंतर होतो म्हणजे याची मुळं आहे ना कुजून जातात आणि कुजले का सर मुळं हे पीक काही येत नाही ते कांद्याचं असेल मक्याचं असेल सोयाबीन तर एवढे भिजले सर त्यांना मोड आले सर आणि हे तर पाण्यात निघणार हा हे चला पुढे घ्या खाली मागे बोल तुम्ही नीट चालत जा मागे गेले थांब रे काय रे चल चल चंदन सर बरकले या पुढे आधी तर पुरामुळे नुकसान झालेल्या येवल्यातल्या काही भागांची पाहणी छगन भुजबळ यांच्याकडून केली जाते। गवंडे गावात सध्या ते आहेत, तिथून त्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली। ज्या भागात म्हणजे गवंडे गावात ते आता गेलेले आहेत तिथे पिकात जर आता पाहिलं तर आता सुद्धा पिकात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। स्थानिकांकडून शेतकऱ्यांकडून गारहाणं छगन भुजबळ यांच्या समोर घातलं जातंय। नुकसानीची सगळी माहिती या ठिकाणी भुजबळांसमोर मांडली जाते। कॅमेराला दाखवा येणं बाकी आहे 7 गावामध्ये झालं आता प्राथमिक हा ठीक आहे चल मक्का थांब ना यार हा सर 23 तारखेला इथे सुद्धा या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, द्राक्षाच्या बागासुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालदिल झालेला आहे आणि शेतकरी पुरुषसुद्धा धाय मोकळून रडत आहेत। घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही। अरे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय। तर असं आहे की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळेला जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत। पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे, भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे। तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे। येवल्यामध्येच पाऊस कमी पडतो, पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही जे कांदे सडलेले आहेत। आता हे पाणी निघतच नाही आहेत, 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये। ते पाणी निघणार कुठं? बरं निघालं तर टाकायचं कुठे? आणि जिकडे टाकायचं तिकडे पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाश सगळं होणार आणि त्यामुळे फार हवालदिल आहे। आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, पण महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं
मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन. आणि यावेळेला सुद्धा सरकार अतिशय समर्थाने मजबूतपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत, बघतायत आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचं काम करतायत. आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अधिक आणखी किती मदत करायची, काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा, प्रत्येक तालुक्याचा, आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं. पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत. जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी, जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली, किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायलाच 5 वर्ष लागतात. आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन, त्याला आणखी 3-4 वर्ष जे आहेत म्हणजे कमीत कमी जाणार. म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी. त्यामुळे आपल्याला वाटतं की बागायतदार आहे, परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर 8-10 वर्षासाठी ते जे आहेत पार हपकून जातात, संपून जातात, अडचणीत येतात. या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू. आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे. अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ मोफत वाटप सुद्धा ताबडतोब सुरू केलं. आतापर्यंत 27 मेट्रिक टन, 27 गहू, 27 मेट्रिक टन तांदूळ, परंतु ही सुरुवात आहे, त्याची संख्या फार